आणि काल पंतप्रधानांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे या संदर्भात आपण योग्य तो निर्णय घेऊ म्हणून. म्हणजे अशा वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत आहे, परंतु एकजुटीने प्रयत्न करणं हे काळाची गरज आहे. आज आपल्या जिल्ह्यामध्ये काही लुटुपुटीच्या संघटना आहेत, इथे भाग घेतलेला नाही, मात्र प्रसिद्धी दिली. जवळ काय 2000 आपली संघटनेची सभासद आहे आणि या संघटनेमध्ये आम्ही उद्याच्या संपामध्ये सहभागी नाही आहोत. म्हणजे केवढं, अरे संप करणाऱ्याला तरी करू दे, एकत्र येणाऱ्याला तरी येऊ दे, आणि जो मी येत नाही तर निदान गप्प तरी राहा, ते सुद्धा नाही. म्हणजे लोकांना काय हे करताय, थोडा थोडा हे नीती ही चालू आहे. आज मध्ये एरवी यांच्याकडे आपल्या शिक्षण सेवकांना द्यायला यांच्याकडे पैसा नाही, पण या निवडणुकामध्ये लाखो रुपये वाटण्याला एकाला 30-35 एका मताला वाटतायत. हे पैसे यांच्याकडे आले कुठून? या लोकप्रतिनिधीकडे हे पैसे आले कुठून? हा आपलाच पैसा आहे ना. म्हणजे आपलाच पैसा गोळा करायचा आणि आपणालाच वापरायचा, ही किती कूटनीती. आणि ह्या सगळ्या आमिषाला आपले लोक काही बळी होतात. अरे घ्या पैसे, परंतु त्यांना त्यांची जागा दाखवा ना. हे पैसे कोणाकडून आणले? आमचेच पैसे आम्हाला देता, पैसे घ्या आणि त्यांना आडवे करा, असा आमचा सगळ्या लोकांचा इशारा आहे. आणि भविष्यामध्ये तेच होणार आहे. किती दिवस पैसे वाटणार, किती दिवस हे करणार. त्याच्यामुळे हे जे प्रश्न आहेत, आपले शिक्षण सेवकाचा प्रश्न असू दे, शिक्षण सेवकांना द्यायला यांच्याकडे पगार नाही, आणि आमदार खासदारांचे मात्र वेतन वाढायला 1 मिनिटाचा सुद्धा प्रश्न नाही. कोणताही ठराव मांडला, 1 लाख रुपये वाढीव देऊया, 1 मिनिटात त्यांचं म्हणणं. कोण त्याला एकही खासदार विरोध करत नाही. बाय एवढे हे आपणाला नको म्हणून म्हणणारा एकही खासदार नाही. सगळेही एका माळेतले मणी आहेत. आपले पात्र संख्या वाढवायची, आपले पगार वाढवायचे, भत्ते वाढवायचे, पेन्शन, खासदारांना पेन्शन का हक्क आहे? 5 वर्ष तुम्ही खासदारकी करणार आणि आमचा सामान्य कर्मचारी 30-40 वर्ष नोकरी कर, त्याला मात्र पेन्शन नाही. आणि तुम्हाला 5 वर्ष नुसते खासदारकी करून तुम्हाला मात्र लाखो रुपये पेन्शन. कुठच्या नियमात बसतंय? त्याच्यामुळे आधी आमच्या लोकांना पेन्शन द्या आणि मग तुम्ही हे करा. अशा वेगवेगळे प्रश्न आहेत. टीईटीचा प्रश्न आहे, टेट परीक्षा आहे, संच मान्यता, मराठी शाळा बंदच करायच्या आहेत. त्याच्यामुळे यांना काय, कारण सगळ्या संस्था या लोकप्रतिनिधीच्या आहेत. त्याच्यामुळे इंग्लिश मीडियमकडे आज ओढाला चालू झालेला आहे. थोडंसं प्रमाण आमच्या शिक्षकही त्याला कारणीभूत आहे असं म्हणणार नाही, कारण थोडंसं 20% प्रमाण शिक्षक आहेत. त्याच्यामुळे या इंग्रजी मीडियमच्या ज्या शाळा आहेत त्या आज वाढत आहेत. आणि आमच्या ज्या मराठी शाळा, याच्यात काय होणार? श्रीमंत लोक, म्हणजे पूर्वीची जी दरी निर्माण होणार आहे. गरीब तो गरीब राहणार, श्रीमंत तो श्रीमंत राहणार. आणि गरिबाची मुलं ही कायमची वारावर राहणार, ती अप्रशिक्षित राहणार किंवा शाळेपासून वंचित राहणार. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याच्यासाठी हे आंदोलन करणं गरजेचं आहे. आणि हे एक आंदोलन करून चालणार नाही. आणि आंदोलनात आता मागाशी कोणीतरी म्हटलं, एवढी संख्या उपस्थित, शाळेची वेळ बदलायची झाली. 4500 लोक आपल्या रवळनाथ मंदिराकडून इथपर्यंत मोर्चाला आले. पण आज ज्याची गरज आहे त्या आंदोलनासाठी जेवढी उपस्थिती पाहिजे तेवढी उपस्थिती दिसत नाही. त्याच्यामुळे हे लोकांची काही जे घरी बघून मजा बघतायत, हा फार म्हणजे त्यांच्यासारखं दुर्दैव आपल्या शिक्षकामध्ये नाही. आज जे शिक्षक इथे उपस्थित आहे त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि जे घरी राहिले त्यांचा जवळजवळ मी निषेधच व्यक्त करतो. कारण काय, असं उपयोगाचं नाही. सगळ्यांनी ह्याच्यात जर हे बघा, कृपया जे लोक इथे आंदोलनासाठी आलेले आहेत त्यांनी जरा आपापसात गोष्टी न करता आंदोलनाचे जे विषय आहेत ते ऐकून घ्यायचे आहेत. कारण आपण इथे मित्रमंडळींना भेटण्यासाठी आलेलो आहोत. त्याचबरोबर जे महत्वाचा विषय आंदोलनाचा विषय आहे तो विषय सगळ्यांनी कृपया समजून घ्यायचा आहे. पुनश्च एकदा जे लोक आंदोलनासाठी आलेले आहेत त्यांना धन्यवाद देतो. आंदोलन करायला पाहिजे की सगळं शासन आमच्या पायापर्यंत आलं पाहिजे अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद देसाई सर, आपण छान मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष मान्य श्री अजय शिंदे सर आपणास संबोधित करतील. कृपया
आजूबाजूला भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे. उपस्थित सर्व संघटनांचे पदाधिकारी, सर्व शिक्षक बंधू भगिनी, उपस्थित सर्व पालक आणि थोडंसं बाजूला राहूनही आपली संघटना बाजूला राहिली तरी पण उपस्थित असलेले आमचे सगळे मुख्याध्यापक, ते कारण मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही, कारण कालच्या ऑनलाईन सभेमध्ये आपलं ठरलं होतं की पुन्हा पुन्हा विषय रिपीट करायचे नाही. सर्वप्रथम मी प्रशासनाचे, त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे, सर्वांचे आभार व्यक्त करतो, कारण आपल्याला हे आंदोलन करण्यासाठी त्यांनी परवानगी दिली, कारण शिक्षकांवर त्यांनी विश्वास ठेवला, त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण त्यांनाही कोणतरी शिक्षकांनी शिकवलेलं असणार, ज्यांनी शिक्षकांनी त्यांना शिकवलं, त्यांनी जे दिलेले संस्कार आहेत ते फार मोलाचे संस्कार, आज आपल्याला त्याचं फळ मिळालंय असं मी मानतो. त्यामुळे त्यांना सर्वांना धन्यवाद. मित्र हो, आरटी ॲक्टमध्ये 3 किलोमीटरला आपली शाळे परिसरामध्ये शाळा हव्यात. मुळातच आपल्याकडे 5 किलोमीटरमध्ये शाळा आहेत. 5 किलोमीटरमधल्या शाळा जर आपल्या बंद पडल्या म्हणजे बेरोजगारी आहे, आपलं स्थलांतर आहे आणि त्यामुळे मुलांची संख्या ही कमी असताना आपल्याकडे 5 किलोमीटरच्या शाळा जर बंद झाल्या तर 10-15 किलोमीटर त्या मुलांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागेल. एक वेळ मुलांचं शिक्षण होईल, मुलींचं शिक्षणाचं काय, म्हणजे मुली कायमच या शिक्षणापासून वंचित राहणार आहे. मला वाटतं की हे शिक्षण जे आहे हे 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीच्या बहुजनांच्या मुलांवरती याचा घाला आहे आणि त्यामुळे ही सगळी आपल्यावरती हा अन्याय आहे असं मी मानतो. मित्रांनो, काही आपल्या आरटी ॲक्टमध्ये ज्या ज्यावेळी आपल्याकडे मीटिंग्स होतात त्यावेळी आमचे आदरणीय सामंत सर, संस्थाध्यक्ष, संस्था चालक अध्यक्षांचे, ते सांगतात कायम की आरटी ॲक्टमध्ये प्रत्येक तुकडीला 1 ते 60 मुलांना 2 शिक्षक मंजूर आहेत. आम्ही तर ही मागणीच करत नाही. 1 तुकडीला 1 शिक्षक द्या, म्हणजे 6 वर्ग 6 शिक्षक दिले तर आमची शाळा चालू राहील, जी अशी चालू होती. 6 ते 8ला 36 शिक्षक मुलांच्या खाली जर संख्या आली तर 2 शिक्षक आणि 1 ते 40ला 9वी 10वीला 3 शिक्षक, 5 शिक्षक दिले होते. 19, 20, 21 मुलांना 21 ते 30ला 5वीला आम्हाला 1 शिक्षक दिला. त्यावेळी शेख साहेब होते. शेख साहेबांकडे वारंवार हा विषय मांडला होता, आमदार महोदयांच्या समोर विषय मांडला होता माध्यमिक अध्यापक संघाने की आम्हाला 1 ते 30 मध्ये 1 शिक्षक द्या 5वीला. म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये जे समायोजन झालं होतं त्याच्यामध्ये जवळजवळ 120 शिक्षक आमचे या 5वीच्या वर्गावरती तिथे मर्ज झाले असते, पण ते ऐकले नाहीत. शेख साहेबांनी तर त्यावेळी मान्य केलं. आमदार महोदयांना सांगितलं की अजय शिंदे सर सांगतायत ते बरोबर आहे, पण शासनाला कुठेतरी हा जो जी पैसे वाचवायचे आहेत त्यासाठी हे सगळं आंदोलन, हे या सगळ्या योजना आहेत. मित्रांनो, ज्या लोकांनी 1 दिवसाचा पगार आपला कट होणार म्हणून या आंदोलनाला आम्हाला पाठिंबा दिला नाही, तर त्यांना मी सांगू इच्छितो, माध्यमिक अध्यापक संघाचे माजी अध्यक्ष नारायण माने सर आज इथे उपस्थित नाही आहेत, पण त्यांनी मला सकाळी फोन केला आणि एक आदर्श पायंडा घालून दिलाय. जरी मी निवृत्त झालो तरी मी ज्या शाळेमध्ये नोकरी केली, ज्या शाळेवर मला पगार मिळाला, ज्या शाळेमध्ये आज मला 45,000 रुपये पेन्शन मिळते, तर आजच्या दिवसाची 1 दिवसाची 1500 रुपये पेन्शन त्यांनी माध्यमिक अध्यापक संघाच्या लढा निधीमध्ये माझ्याकडे सुपूर्द केली. नारायण माने सरांचं मी कौतुक करतो आणि अभिनंदन आणि आभारही व्यक्त करतो की त्यांनी अशाच पद्धतीने निवृत्त जर या ठिकाणी आपला लढा चालू ठेवतायत, तर जे नोकरीला आहेत त्यांनी पण आज माझं झालं, मी काय आता निवृत्त होणार आहे 2 महिन्यांनी किंवा 4 महिन्यांनी, 2 वर्षांनी, असा न विचार करता याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे. मित्रांनो, आरटी कायदा आहे त्याप्रमाणे काही चालतच नाहीये. सध्या बांधा, वापरा, हस्तांतरित BOT जे तत्व आहे तेच चालू आहे सगळं. म्हणजे पैसे आहेत
म्हणजे कुंभमेळ्याला 14,000 कोटी रुपये देऊ शकतात, पण 2,000 कोटी रुपये आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये देऊ शकत नाही. ही तफावत आहे. याच्यावर आज न बोललेलं बरं, भविष्यात याच्यावर बोलायला पण लागेल. पण आज जर एक विषय घेतला की आपल्या मातृभाषेतून शिक्षण हे मुलांना मिळालंच पाहिजे. सर्वे पाहिला जर तर नोबेल पुरस्कार ज्यांना मिळाला आहे 90% लोकांना मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्याच मुलांना मिळालेलं आहे. त्यामुळे मातृभाषेतलं शिक्षण हे फार महत्वाचं आहे. आज 600 रुपये फी आहे इंग्लिश मीडियमला. या माध्यमिक मराठी मीडियमच्या प्राथमिक माध्यमिक शाळा जर बंद पडल्या तर उद्या 600 रुपयाचे 6,000 होतील. आणि त्यामुळे पालकांनी जागरूक व्हायला पाहिजे. जिओवाल्यांनी सिम दिलं फुकट, आपण गेलो धावत. नंतर काय झालं, BSNL बंद पडलं आणि नंतर ते जिओचं सिम फ्री होतं, ते आता 350-400 झालं. आता आपण जाऊ पण शकत नाही आणि कुठे दाद पण मागू शकत नाही. मित्रांनो, दाद मागण्याची वेळ ही सुरुवातीची असते, नंतरची नाही. आणि त्यामुळे आपण सुरुवातीलाच एकजूट दाखवली पाहिजे. सुरुवातीला एकजूट दाखवली पाहिजे. एक दिवसाचा पगार गेला म्हणून काय झालं, कालपासून जिल्हा अध्यक्ष म्हणून हैराण झालोय मी. का हैराण झालो याचं दुःख वाटतं. कारण फक्त फोन कशाचे येत आहेत, आम्ही सहभागी होतो म्हणून नाही, तर माझ्या शाळेमध्ये हा प्रश्न आहे. माझ्या शाळेमध्ये मी निवेदन दिलं, मुख्याध्यापकांनी निवेदन सांगितलं सामूहिक रजा देऊ शकत नाही आम्ही. मी म्हटलं वैयक्तिक अर्ज दिलात का, म्हणजे आपले शिक्षक हे मेसेज वाचत नाहीत. जे संघटनेचे पदाधिकारी आहेत आपला वेळ खर्च करतात आणि मेसेज पाठवतात, तो मेसेज साधा वाचला जात नाही. हे दुर्दैव आहे. त्याच्यावरती थंब दाखवा, किती 5 सेकंद लागतील त्याला. दाखवा ना थंब, काय होते त्याच्यामध्ये. हे थंब दाखवला तर त्या काम करणाऱ्या अध्यक्ष सचिव जे पदाधिकारी असतात त्यांना जरा बळ येईल. आणि ते बळ महत्वाचं आहे, हे मान्यच करत नाही. मित्रांनो, RTI आहे, त्याच्यानंतर TET आहे, हे सगळे मुद्दे आहेत. पण प्रशासनामध्ये आज हा एक महत्वाचा मुद्दा आहे. माझे माध्यमिकचे बांधव या ठिकाणी असतील. प्राथमिकला हा विषय आहे की मला माहिती नाही, पण माध्यमिकच्या याच्यामध्ये मेडिकल हा जो प्रश्न आहे त्याच्या फाईल अशा गट्टा करून कार्यालयात पडलेले आहेत. त्याचं कारण आभा कार्ड शासनाने दिलंय. मेडिकल मध्ये आभा कार्ड का दिलंय की आभा कार्ड काढा आणि 5 लाखापर्यंतची तुमची जे काही वैद्यकीय सुविधा असतील त्या तुम्ही थेट घ्यायच्या आहेत. तुम्ही कुठेही त्याचं प्रस्ताव करायचा नाही आहे. मी परवा दिवशी गेलो आणि विचारलं त्यांना, माझ्यासोबत गीते सर होते आमचे राज्य फेडरेशन प्रतिनिधी. मी विचारलं त्यांना की हे आभा कार्ड काढलं तुम्ही आणि आभा कार्डावर तुम्ही ही प्रस्ताव करायचे नाही म्हणून सांगताय, तुम्ही ही बिलं तुम्ही थेट घ्यायची म्हणून सांगताय, तर मला सांगा आभा कार्डच्या माध्यमातून किती रजिस्टर तुमची हॉस्पिटल्स आहेत. तर बांधवांनो, फक्त 8 तालुक्यामध्ये, आपल्या 3 तालुक्यामध्ये म्हणजे कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी याच ठिकाणी फक्त आभा कार्ड मध्ये रजिस्टर झालेल्या हॉस्पिटल्स आहेत. मालवण मधल्या एखाद्या आपल्या बांधवाला अटॅक आला तर त्यांनी प्राथमिक सुविधा रेडकर हॉस्पिटलमध्ये घ्यायच्या, झाटे हॉस्पिटलमध्ये घ्यायच्या, की त्यांनी येऊन कुडाळ, कणकवली, सावंतवाडी मध्ये यायचं. म्हणजे तो प्रवासामध्ये म्हणजे काय झालं, जर तुम्हाला पैसे पाहिजेत आरोग्याच्या ट्रीटमेंटसाठी तर तुम्हाला प्रवास करायला पाहिजे. आणि जर तुम्हाला प्रवास करायचा नसेल, म्हणजे तुमचा जीव वाचवायचा असेल, तर तुम्हाला तिथेच तुमचे पैसे टाकून तुम्हाला ती हॉस्पिटलमध्ये सुविधा घ्यावी लागेल. काय चाललंय मला सांगा. या अशा बऱ्याच गोष्टी आता होत चाललेल्या आहेत आणि प्रत्येक गोष्टीला मार्गदर्शन मागवतो. काय हे मार्गदर्शन आहे, म्हणजे आम्ही फक्त त्यांना एकच विचारलं की ही योजना बंद केली का, असं सांगा फक्त. जर असं सांगितल्यानंतर ही योजना बंद करता येणार नाही आणि ही हॉस्पिटलची योजना, ट्रीटमेंटची योजना आम्हाला कायमस्वरूपी हवी. आणि जर तुम्ही अशा पद्धतीचं लेखी पत्र आम्हाला द्या की ही योजना बंद केलेली आहे, तर सर्व संघटना एकत्र येऊ. मी फक्त माध्यमिक अध्यापक संघ नाही, सर्व संघटना एकत्र येऊन आम्ही त्या गेटच्या बाहेर बसू आणि त्या ठिकाणी आंदोलन करू आणि ती योजना पुन्हा चालू करायला लावू. मित्रांनो, बरेच वक्ते बोलणारे आहेत, मला भरपूर वेळ बोलण्याची संधी दिली. मी जास्त आपला वेळ घेणार नाही, पण पुन्हा एकदा प्रशासनाचे आभार व्यक्त करतो आणि आपण सगळे आलात, आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर
आपण इथे एकत्र आलोय, चांगला योग आहे आणि मला या योगायोगाचा फायदा घ्यावासा वाटतोय. फायदा म्हटल्यापेक्षा आमच्या एका मित्राला शुभेच्छा देण्याचे वाटतात. आमचे मित्र आडेलकर सर, शिक्षक भारतीचे, त्यांचा आज 50वा वाढदिवस आहे, तर त्यांना टाळ्या वाजून शुभेच्छा देऊया. तुम्हाला उदंड आयुष्य मिळू दे सर, आणि तुमच्या हातून असंच काही होऊ देत. आपण आपल्याला शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. विजय असो, विजय असो. नमस्कार. या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय व शिक्षकेतर कर्मचारी संघाचे मान्य श्री गजानन नांचे आपणास संबोधित करतील. कृपया सर्वांनी आपण वेळ पाळूया या ठिकाणी. धन्यवाद. उपस्थित सर्वांना नमस्कार. आपल्या जिल्ह्यातील बऱ्याच लढवय्या नेत्यांचं अतिशय सुरेख मार्गदर्शन लाभलेलं आहे. मित्र हो, आज आपण बरेच लोक इथं आलो, पण इथे एक गप्पा मारतोय. वेतोरेकर सरांनी पहिल्यांदाच सांगितलं की हे आंदोलन आहे आणि हा आपला आवाज आहे शासनापर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी ज्या विषयासाठी आपण इथे एकत्र आलोत त्या विषयाचं गांभीर्य पाळूया. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपण ज्या विषयासाठी एकत्र आलोत, आपला आवाज, आपले प्रश्न, आपल्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी, त्यासाठी कृपया सर्वांनी शांतता पाळा. मित्र हो, आमच्या यापूर्वीच्या बऱ्याच नेत्यांनी प्राथमिक माध्यमिक च्या समस्या मांडल्यात. आमची शिक्षकेतरांची समस्या तर वेगळीच आहे. 2006 साली जो पदांच्या आढाव्यामध्ये आम्हाला आकृतीबंध मंजूर झाला, त्याच्या विरोधात आम्ही प्रचंड मोठं औरंगाबादला आंदोलन केलं. जवळजवळ 40 ते 50 हजार लोक औरंगाबादला आम्ही होतो. आमचे बरेच बांधव होते इथे उपस्थित आहेत, त्यांनी लाठीचा हल्ला खाल्लेला आहे. त्यानंतर हा त्याला स्टे लागून परत 2012 मध्ये आकृतीबंध स्थापन झाला, 13 मध्ये झाला आणि भरती थांबली. जवळजवळ गेल्या 20 वर्षात 25 वर्षात या शिक्षकेतर बांधवांची भरती नाही आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 52,000 शिपायांची पदं लॅब झालेली आहेत. मित्र, हा अतिशय गंभीर प्रश्न आहे माध्यमिकसाठी. आज प्रत्येक शाळेत आम्ही तर संघटना मागतो, एक मावशी पाहिजे, एक स्त्री कर्मचारी महिला सेवक आणि आपला एक सेवक पाहिजे, जेणेकरून आमच्या शाळेत येणारे आमचे विद्यार्थी यांना एक विश्वास बसेल, विश्वास वाटेल. गेल्या 17 नोव्हेंबरला आम्ही राज्य शासनाचं पुणे आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेऊन जवळजवळ 7 ते 8 हजार लोकांचा भव्य मोर्चा काढून त्या शिक्षकेतरांचे प्रश्न शासनापर्यंत आयुक्तांपर्यंत पाठवून मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. आज ज्यावेळी आपले शिक्षक बंधू या जिल्ह्यामध्ये आंदोलन करतात, त्याच्यावेळी आमची शिक्षकेतर संघटना त्याच जोमाने, त्याच ताकदीने त्यांच्या बरोबर असते. हे आम्ही मुद्दाम नमूद करू इच्छितो. मित्रांनो, खरं म्हणजे आपले 7 विभाग आहेत. 7 विभागामध्ये 7 शिक्षक आमदार आणि 7 पदवीधर आमदार. हे शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार संपूर्ण महाराष्ट्र नेतृत्व करतात आणि ह्या सगळ्या समस्या आमच्या तशा जागेवरती आहेत. ते काही काम करत नाहीत, ना कुठला अधिकारी बोलत. आज तुम्ही बघितलं तर आयुक्तापासून अगदी शिक्षणाधिकाऱ्यापर्यंत, गशीपर्यंत सगळ्या अधिकाऱ्यांना आणि सगळ्या आमदारांना माध्यमिक शाळा संहिता आणि कर्मचारी सेवा शर्ती याचं उद्बोधन देण्याची गरज आहे. त्यांना काही समजत नाही. इथल्या शिक्षणाधिकारी कार्यालयातल्या माणसाला काही माहिती नाही माध्यमिक शाळा संहिता म्हणजे काय. प्रत्येक कामामध्ये खो घालणं, ते लांबवणं आणि कर्मचारी संघटनांनी जर मांडलं ते दबाव आणतात म्हणून त्यांच्यावरती आरोप करणं, याशिवाय या संस्थाकडून काही होत नाही. असं यापुढे चालणार नाही. या जिल्ह्यातल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी ज्या कुठल्याही संघटनेत असू दे, कुठल्याही संघटनेत तुम्ही काम करा, आपला आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक संघटनेच्या ठामपणे पाठीत राहा. ज्यावेळी संघटना तुम्हाला हाक मारेल त्यावेळी उपस्थित राहा. आम्ही जिल्ह्याचे काम करणार नेतृत्व आहोत, ते काम करतो, त्यांच्या पाठीशी राहा. आज जवळ 50% लोक
पेक्षा जास्त लोक आपला 1 दिवसाचा पगार थांबेल म्हणून आला नाही. काही शिक्षक मुख्याध्यापक यांनी आपण पाठिंबा दिलेला नाही, आपल्या खिशातले 2 पैसे खर्च होतील म्हणून. त्यातले बरेच लोक आमचे मित्र मुख्याध्यापक पाठिंबा नसलं तरी आमच्या मित्रप्रेमापोटी तुमच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी इथे उपस्थित राहिलेत, त्यांचे स्वागत करतो. बऱ्याच मान्यवरांनी आपलं म्हणणं मांडलं आहे. मी म्हणजे इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नांचे सर. या ठिकाणी कार्यकर्ता किंवा नेतृत्व कसं असावं हे जर आपण बघितलं तर आमच्या सावळाराम अणावकर अण्णांसारखं असावं. या ठिकाणी माननीय अण्णा या वयातही निवृत्त होऊ नये या ठिकाणी खास शिक्षकांच्या प्रेमापोटी किंवा शिक्षकांच्या ज्वलंत प्रश्नासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणा सर्वांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो आणि आपल्याला त्यांनी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मुळात मार्गदर्शनापेक्षा तुमचं दर्शन झालं त्यामुळे एक प्रकारचं मला उभारी आहे. 1977 सालात यापेक्षाही भयानक चित्र होतं, यापेक्षाही भयानक चित्र होतं की कोण कोणाचं ऐकत नव्हतं, कोण कोणाचं मानत नव्हतं, कोण कोणाला विचारित नव्हतं. परंतु 54 दिवस 77 सालात 54 दिवस आपण संप उभारला. ही पुण्याई तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही असं म्हणू नका आम्ही एकाकी आहोत. अरे माझ्यासारखा 88 वर्षाचा माणूस तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. कारण मी आता मोकळा आहे. माझे शेअर कोणाकडे नाही, मित्रांचे शेअर माझ्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा विशेषतः माध्यमिकच्या लोकांनी हे जाणलं पाहिजे, तुम्ही मोकळे आहात, प्राथमिक शिक्षक मोकळा नाही. अगदी चपराच्या पासून ग्रामपंचायत सरपंचापासून अगदी शाळेच्या कमिटीच्या अध्यक्षापासून शिक्षक त्याचा गावडीला जोडणार आहे. ही प्राथमिक शिक्षणाची अवस्था आहे. आणि प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा मूलभूत पाया आहे. आणि शिक्षण ही जीवनाची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया थांबवणं, माझा आवाज मोठा असल्यामुळे ही प्रक्रिया थांबवणं म्हणजे माणूस नाहीसा करणं असं शासनाचं धोरण दिसतो. अरे शासन या बाबतीत सक्रिय आहे असं म्हणता येत नाही, पण आज अशा मैदानावर त्यांना असं झोडपलं पाहिजे विचारातून की त्यांना जाणीव झाली पाहिजे मला सुद्धा एका कुठं तरी शिक्षकांनी शिकवलेलं आहे. मग आम्हाला म्हणावं लागतं हे जी काय फलम तपाला अशी नादान आणि नाठाळ मंडळी जन्माला आली. अरे 5वी शिकला माणूस आमदार झाला आणि आमदार झाल्यानंतर कशात बसला जाऊन तो हाऊसमध्ये. कुठच्या हाऊसमध्ये? कायदा बनण्याचा. अरे त्याला काय कळतंय? संविधान या शब्दाचा अर्थ समजत नाही. तो माणूस काय सांगणार? शिक्षकांना पगार आता भरपूर आहे. अरे मूर्खानो, तुम्ही किती पगार घेता? आम्ही कधी तुमचा लेखाजोखा केला नाही. अरे 1.25 लाख रुपये पगार आणि 2 लाख रुपये तुमच्या इतर सगळे खर्च फुकटचा फुकट खाता आणि शिक्षक पगार फुकट खातात म्हणून सांगतात. त्याने आपलं आयुष्य झिजवलं नाही. देशाचा नागरिक घडवण्याची प्रामाणिक इच्छा होती म्हणूनच 1986 सालात शासनाने शैक्षणिक धोरण उभं केलं. त्या धोरणाला बगल देण्याचा प्रयोग नवीन आलेली नीती सुरू करते आहे. सावध राहा. केवळ तुम्ही पैशासाठी विचार करू नका, केवळ तुमच्या नोकरीचा विचार करू नका, केवळ तुम्ही हा विचार करा या देशाचा नागरिक सुजाण घडतोय की नाही. मग ते म्हणणारच ना, सुजाण नागरिक हाच असतो की जो बेधडकपणे बोलतो. कायद्याचं संरक्षण त्याला आहे. कायद्याचं संरक्षण असताना आपण का घाबरतो? तुम्हाला सुद्धा सेवाशर्ती असल्या तरी त्याला कायद्याचं संरक्षण असतो. आणि ते कायद्याच्या संरक्षणातूनच आम्ही सुटलो. तर 77च्या संपात एका शाळेत मी गेलो, बाई त्या शाळेत होत्या आणि सगळे शाळेत संप करी होते. मी विचारलं बाई ना, तुम्ही संपत नाही? नाही. मिस्टर त्यांचे हायस्कूलला ड्रॉइंग टीचर होते. मी सांगितलं नवऱ्याने करायचं आणि तुम्ही खायचं असं ठरलंय की काय? हो, त्या लोकांनी माझ्यावर, आमच्याच लोकांनी, विरोधी असतात रे आणि असलंच पाहिजे, आमच्याच लोकांनी ताबडतोब पालकाला पोलीस स्टेशनला तक्रार केली. अरे तक्रार केल्याबरोबर मला अटक करायला पोलिसांच्या गाड्या आल्या. आणि तो आता शनिवार पोलिसांनी हो झाला. मगाशी तुम्ही म्हणत ना
ग्रामीण आपले कार्यकर्ते जे आहेत ते संच आहे, कलेक्टर असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील शासकीय, ते अप्रत्यक्ष पोलीस आपण सगळे आपल्या बरोबरच असतात. त्यांनी सांगितलं तुम्ही आजचा दिवस कुठे दडून राहा. मी बरोबर आपी सामंताच्या घराजवळ राहील आणि झालं ते मोकळं झालं. पण तरी सुद्धा 29 तारखेला जावं लागलं कोर्टात. ही युनियन आम्ही कोणासाठी इतरासाठी आहोत ना, आम्ही लोकांसाठी आहोत. शाळा आता माझा एक विनंती तुम्हाला, खालच्यापासून वरच्यापर्यंत अगदी बालवाडीपासून विश्वविद्यालयापर्यंत सगळ्या लोकांनी एकजूट करा. देशाचा शैक्षणिक धोरण धोकादायक आहे हे तुम्ही पटवून द्या. तुमच्या आमदाराला करा, नाही तर 3,000 रुपये घ्याला, 3,000 रुपये घ्याल आणि मत द्याल आणि परत तिथे व्यासपीठावर आमचं काय करत त्यामुळे सांगाल. ते म्हणतात तुम्ही पैसे दिले, कोणी खाले? अरे घेतले त्यांनी खाले आणि त्यांनी सांगितलं आमच्या शाळेत 45 आहेत मतदार, त्याप्रमाणे 3 प्रमाणे किती ते बघा तुम्ही. आता ते सगळे कोणीतरी घेतले, हे चाललंय. म्हणून त्यांच्या पाठीची थाप मारण्यापेक्षा दगड मारा की तुम्हाला परत यायला देणार नाही आम्ही इकडे. तर तुम्ही तिथे हाऊसमध्ये काय करता? रस्त्यावर शिक्षक आहेत. अरे देश घडवणारा शिक्षक, तो प्राथमिक असेल माध्यमिक असेल, सुजाण नागरिक घडवणारा शिक्षक, त्याच्यावर तुम्ही कुरघोडा करता. हे चालणार नाही म्हणून सांगा, हे चालणार नाही. तुम्ही सतर्क राहिलं पाहिजे. आणि आमदार म्हणून लोकप्रतिनिधी तुम्हाला आम्ही सिंबल देऊन 5 वर्षासाठी काय असं ना दिलं नाही. 5 वर्षानंतर आम्हाला विचार करते जो आपण विचार 77 सालात केला आणि यशस्वी झाला. आणि म्हणून शासनाला आपल्याला केंद्राच्या धोरणाप्रमाणे वेतनश्रेणी द्यावी लागली, नाही तर दिली नसती. कारण त्यांना माहिती आहे यांना थोडं दिलं तरी थांबतात. गुरुजी थांबू नका. गुरुजी तुम्ही ज्या भागात असाल त्या भागात सध्या काय चाललंय? शाळा होत पडल्या आहेत, मुलं निराधार झालेले आहेत, बेकारी देशात वाढलेली आहे. हे सगळं चित्र विचित्र आहे. आर्थिक कुसंग होत चाललेली आहे आणि शेतकरी उद्ध्वस्त होत चाललेले आहे. या सगळं तुम्ही मांडलं पाहिजे. नुसतं येण्या दिवसा भरले पोटा पगार किती वाढतोय, मुदत किती होती, फरक किती मिळणार आहे, सगळा फरक हा तुमच्या तरतुदीवर अवलंबून आहे. तर या ठिकाणी मला आयुष्य माझं शिक्षकाच्या युनियनमध्ये आणि त्या युनियनमुळे मला स्वास्थ्य लाभ आहे. मला वाटलं तुमचा संप आहे त्यामुळे आलं तर मी तिथं कुडाळला गेलो, तिथं मला कळलं की इथं आलेलं आहे. मी त्यामुळे आलो. केवळ तुमचा अस्तित्व टिकलं पाहिजे, वाढलं पाहिजे, प्रभावी झालं पाहिजे, लोकाभिमुख झालं पाहिजे, हे तुम्ही करावं अशी अपेक्षा करून मी माझं 2 शब्द. धन्यवाद अणावकर सर. असाच आपला स्नेह कायम राहू दे. यानंतर शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री विठ्ठल गवस थोडीशी या ठिकाणी चेतना निर्माण करतायत. सर्वांना नमस्कार. मुळात आधी माझे जे शिक्षक बांधव तिकडे गेट पर्यंत जाऊन गोष्टी करता आहोत त्यांनी अगोदर इकडे या. आपण कशासाठी इथं जमलोय हे आधी भान ठेवा. नुसते आज एकत्र आलो म्हणून नुसत्या गोष्टी करत बसायचं नाहीये. मला वाटतं गेट पर्यंत तिकडे गेलेले आपण इकडे काय ते सहलीसाठी आलेलो नाही आहोत. आपल्या अस्तित्वासाठी आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. त्यामुळे इथं सहभागी व्हा. सर्वप्रथम मी सर्व माझे शिक्षक प्राथमिक माध्यमिक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या संघटना आणि सर्व सदस्य यांच्या समोर सर्वप्रथम नतमस्तक होतो. तुमचा जो हा जमाव बघितला, आपण जे सगळेजण जमलेलो आहोत, तुम्हाला सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो. थोडीशी मरगळ आलेली आहे अशी वाटते म्हणून या लोकांपर्यंत आवाज जात नाही मला असं वाटतं. अरे पाहता काय, अरे पाहता काय, अरे ओ शासको, अरे ओ शासको, होश में आकर, अरे होश में आकर, अरे बात तो तुमको, अरे बात तो तुमको, अरे न्याय तो तुमको नहीं देंगे तो, नहीं देंगे तो लड़के लेंगे हमारे हाथ,
आपण ज्या गोष्टीसाठी आणि ज्या अस्तित्वासाठी आमच्या खरं म्हणजे लोकांना वाटतं की शिक्षक आंदोलनं करतात, संप करतात, हे आपल्या स्वतःच्या पगारासाठी करतात असं लोकांना वाटायला लागतं. आज माझे पालक आहेत, खरं म्हणजे माझ्या बऱ्याच आमच्यापेक्षा सिनियर माणसांनी चांगल्या प्रकारचे विचार ह्याचा 15 मार्च 2024चा GR आणि होऊ घातलेली TET याबाबत विचार व्यक्त केलेले असतील, तेच विचार पुन्हा पुन्हा होते. आणि मला वाटतं माझ्या प्रत्येक शिक्षक बांधवाला TET काय आहे आणि संच मान्यता 15 मार्च 2024चा GR काय आहे, हा GR माझ्या प्रत्येक शिक्षकाने वाचलेला असेल, त्यांना वेगळं सांगावं लागू नये. म्हणून म्हणतो आज काय चाललेलं आहे तर हे जे सर्वसामान्याचं शिक्षण आहे ते संपवण्याचा डाव सरकारने सुरू केलेला आहे. हे सगळ्यात आपल्याला दिसतंय. अरे खेडोपाडी शाळा कोणी सुरू केल्या होत्या? शिक्षकांनी सुरू केल्या होत्या? नाही ना, तुम्हीच या शाळा सुरू केलेल्या होत्या. कोकणासारख्या भागात, डोंगराळ भाग, एका शाळेत एका वाडीवरचं मूल दुसऱ्या वाडीवर जाऊ शकत नाही. त्यानंतर पुढे जाऊन तुम्ही वसती शाळा सुद्धा सुरू केल्या आणि तेच तुम्ही आज प्रशासक, तेच तुम्ही आज शासक या शाळा बंद करायला चाललेला आहात. त्या मुलांनी कुठं जायचं? आज खरं म्हणजे 100% मुलं माझ्या शिक्षकांच्या प्रयत्नामुळे 100% मुलं आज शिक्षणाच्या प्रवाहात आपल्याला दिसत आहेत सर. पण असं जर झालं, उद्या या वाड्या वस्त्यावरच्या जर शाळा बंद झाल्या तर मला वाटतं माझी कित्येक मुलं पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जातील. आणि हीच भीती आहे. म्हणून शिक्षक आम्ही आमच्या पगारासाठी आंदोलन करीत नाहोत, तर ते माझा विद्यार्थी शिकला पाहिजे, माझ्या प्रत्येक खेडोपाडीच्या विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं पाहिजे, याच्यासाठी हे आंदोलन आहे. प्रशासनाने एक ठरवलं, ह्याचं सगळं त्यांना खाजगीकरण करायचंय, ह्यांना कुठली सरकारी नोकरी ठेवायची नाहीये. ह्या सगळ्या शाळा, हे सगळे काही जे बारीक सारीक नोकऱ्या आहेत ना, हे सगळं त्यांना कंपन्यांच्या ताब्यात द्यायचंय. स्पष्टच विचार दिसतोय त्यांचा. हे बंद करण्यामागचं कारण काय? तर पुढे जाऊन या शाळा कुठल्या तरी धनदांडण्याच्या ह्याच्यात घालायच्या आणि मग सांगायचं ते मग करतील ना हवं तसं. त्या संस्था चालवून 5,000 10,000 देऊन शिक्षक ठेवतील आणि शिकवतील. कारण आजही माझ्या पालकाला, कारण काय होतं कदाचित त्याला आपल्याला म्हणावं लागेल की आम्ही कमी पडतो की काय, आजही पालकाला वाटतं की प्रायव्हेट शाळा, इंग्लिश शाळा तिथं बरं शिकवतात, अरे तिथं 10वी झालेली मुलगी शिकवते समोर होऊन, पण त्याच्या समोर आहे ती, तिथं चांगली फी घेतली जाते, तिथं सूटबूट असतो, तिथं नियम खूप असतात, मीटिंगला पालक आलाच पाहिजे असं आहे. आणि मग लोकांना ओढ लागू लागते की नाही नाही तिथं बरं आहे. अरे ती 2 इंग्रजीची वाक्य बोलली आणि 1 राईम बोलली किंवा म्हणायला लागली म्हणजे ती शिकली अशी नाही ना. कित्येक शिक्षण तज्ञांनी सांगितलेलं आहे आपल्याला काय, अरे शिक्षण हे मुलाला त्याच्या मातृभाषेतनं मिळालं पाहिजे. जे मातृभाषेतनं शिक्षण मिळतं तेच त्याच्या डोक्यात चिरकाल टिकत असतो. कुठं कमी पडली आपली मराठी मीडियमची मुलं? माझ्या आता बसलेल्या जिल्हाधिकारी सुद्धा मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत, हे वैशिष्ट्य आहे. मग कुठं माझी मुलं कमी पडतात? मराठी माध्यमची मुलं कुठंही कमी पडत नाही. दुसरं, ह्या लोकांमध्ये जी समज आहे की टक्केवारी, गुणवत्ता म्हणजे टक्केवारी, 90% मिळाले, 98% मिळाले. प्रायव्हेटकडे काय चालतंय आम्हाला माहिती आहे, आम्ही जवळून ते बघितलं की कोण आहेत, सरांचा मुलगा समजाय त्याला सांगायचं तुमचं ना टॉपर आहे, फक्त 2 गुण कमी पडले, 99, नाही तर आउट ऑफ झाला असतं. ही त्यांची दाखवण्याची पद्धत आहे. आम्ही ते दाखवत नाही. आम्ही पालकांसमोर सरळ जातो, तुमचा मुलगा जिथं आहे, तुमची मुलगी जिथं आहे तिथं आहे ते दाखवण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. आणि शिक्षण टक्केवारीत नाही, शिक्षण गुणवत्तेनं शिक्षणामध्ये संस्कार महत्वाचे आहे. जो संस्काराने शिकला, ज्याच्यावर चांगले संस्कार झाले, त्याला भले 99% गुणाची आवश्यकता नाहीये, तो त्या 50% मध्ये सुद्धा तो आपलं जीवन यशस्वी करू शकतो. हे फार महत्वाचं आहे. पण हे शासनाला सांगायचं कोणी? विचारवंत करतायत काय? शिक्षण तज्ञ काय करतायत? हे काय चाललंय? कुणाचं कुणालाच मिळता नाही असं वाटायला लागतं. आज आपण सगळं उघड्या डोळ्यांनी बघितलं काल काय काय होतंय. आज आपण थोडंसं आचारसंहिता ह्या विषयावर बरेच बोलत नाही, पण लोकशाहीची चाललेली विटंबना काय नेमकं ते चाललं तेच आपल्याला समजायला तयार नाही. उघडत तुम्हीच बोलताय, आम्ही नाही बोलत, कारण आम्ही कर्मचारी, आम्ही बोललो तर तुम्ही आमच्यावर हे करणार आहात. तुम्हीच एकमेकावर आरोप करतात, आज हे झालं, परवा तिथं ते झालं, हे केलं. हे कुठून सुरुवात होतं? आणि माझा गुरुजी मात्र, माझा सर मात्र शाळेत जाऊन प्रत्येक बारीक सारीक चुकीसाठी त्या मुलाला टोकत असतो, बाळ नाही असं नाही, तुला भारताचा चांगला नागरिक बनायचा आहे.
शब्द काय माझ्या फक्त त्या बालचमुनीच घ्यायच्या, माझ्या विद्यार्थ्यांनीच घ्यायच्या. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. अरे मग तुम्ही कोण आहात एकमेकाचे? एकमेकाच्या जीवापर्यंत जाणारे तुम्ही कोण आहात? तुम्हाला नाही जाणवलं? तुम्हाला त्या गुरुजींनी तेव्हा शिकवलं नाही? अरे हात समोर धर आणि भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग ही बांधिलकी गेली कुठं? बंधुत्व गेलं कुठं? हे तुम्हाला दिसत नाही. समाज बिघडत चालला तुमचं. जरा काय झालं की मास्तरांनी तुका ह्याच शिकायला, ही विचारण्याची लोकांची हे आहे. म्हणून आपण सर्व एकत्र येऊन आज खरं तर आपल्याला ताकद दाखवण्याची गरज आहे. मी त्यांना सुद्धा धन्यवाद देईन. कोणाला तरी मगाशी सरांनी म्हटलं तसं कोणाला पगाराची भीती वाटली असेल, कोणाला काय. आम्ही आमच्या नोकरीमध्ये कुठले पगार आणि ह्याची कधी गाई केली नाही. अरे नोकरीच राहिली नाही तर पुढचा पगार राहणार आहे कुठं? आज जाणारा पगार नाही, नोकरी जर शिल्लक नाही राहिली तर पगारच राहू शकत नाही. तेच. आणि त्यामुळे आपल्या नोकऱ्या तर वाचल्याच पाहिजे, पण त्याच्या पलीकडचं महत्वाचं पुन्हा एक वाक्य सांगतो. माझ्या खेडोपाडीच्या, सर्वसामान्याच्या, शेतकऱ्याच्या, श्रमिकाच्या मुलाचं शिक्षण टिकलं पाहिजे. याच्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर आता आज एकाच दिवशी रस्त्यावर उतरून शाळा बंद करून आंदोलन करतो. त्यांचं नुकसान करायला नाही. लोकांना वाटतं मग कोणीतरी त्याच्यात दिलं की नाही, मग मुलांची काय शिक्षणात असं काहीतरी वाक्य कोणी घालून एक कोणाला तरी पत्र आलेलं की ते हे धरून आम्ही आंदोलनात उतरत नाही सर, अशा प्रकारे विद्यार्थ्यांचं नुकसान होईल. अरे आपण शाळेत असताना काय काय करतो आपल्याला माहितीये. या एक दिवसाचं बुडाले उत्पन्न आम्ही दुप्पट दिवस आम्ही रविवार सुद्धा काम करून काढू. हे आमचं वचन आहे सरकारला. पण तुम्ही मात्र हे जे शिक्षण डुबावायला निघालेलं आहात, हे शिक्षण संस्था डुबावायला निघालेला आहात, ते कुठंतरी थांबवा. मला अपेक्षा होती की आमचे संस्था चालक मोठ्या प्रमाणात, आमची बरीचशी मला वाटतं आपल्या सभेमध्ये सुद्धा चर्चा झाली की ह्याच्यात पालक वर्ग उतरणं गरजेचं होतं, ह्याच्यात संस्था चालक उतरणं गरजेचं होतं. त्यांनी शासनाकडे अशा प्रकारच्या केसेस म्हणजे कोर्टामध्ये केसेस दाखल करायच्या होत्या. माझ्या बऱ्याच बांधवांनी आज कोर्टात जाऊन केसेस दाखल केलेल्या आहे. कोणाला वाटतं शिक्षक पैसे आपल्या पगारासाठी केसेस नाही, माझ्या शाळा वाचल्या पाहिजे आणि ह्या शाळांसाठी आपण हे सगळं करतो. तुम्ही हा जमाव सगळे माझे सर्व प्राथमिक माध्यमिक सर्व शिक्षक, उपस्थित सर्व पालक, माझे पत्रकार बंधू जे इथं ज्यांना खरी स्थिती माहीत आहे, मला त्यांनाही विनंती आहे की वेळच्या वेळी तुम्ही ह्या गोष्टी आमच्या मांडतात. समाज माध्यमातून तुम्ही तुमच्या वर्तमानपत्रातून किंवा इतर डिजिटल मीडिया मार्फत ह्याचा सगळा प्रसार का लोकांना समजावण्याचा आपण प्रयत्न करतो. पण लोक फक्त कारण काय झालं, आयतं मिळालं की बिघडतं, आयतं मिळालं की बिघडतं. माझं एक मत आहे, माझ्या कष्टाचं आहे ते मला पाहिजे, माझ्या कष्टाचं आहे ते मला पाहिजे. मला तुझं फुकटचं कोणाचं नको आहे. अरे फुकटचं वाटायचं, अरे ती माणसं बेकार होत चालली. याचं कारण काय? सगळं फुकटचं मिळतंय. माझ्या घरात हे येतंय, फुकट येतंय, मला काम करायला नको. आज आपण बघितलं, माझ्या आता कोकणाबद्दल बोलतो, आपण कोकणात आतून बोलतो, माझी घाटी बंधव त्यांनी हे करून घेऊ नये. माझ्या कोकणातली शेती संपली. याचं कारण काय? तर फुकटचं मिळतंय. फुकट नको, माझ्या श्रमाचं मिळालं पाहिजे. आणि यासाठी आपण हे आंदोलन भविष्यात शासनाला आपण सांगूया. जर आज आपण एकच दिवस शाळा बंद आंदोलन करून तुम्हाला फक्त इशारा देतो, पण भविष्यात लक्षात घ्या, अशा प्रकारे जर माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या, सर्वसामान्य माणसाच्या शिक्षण जर तुम्ही संपवायला निघालात तर एक दिवस नाही तर सातत्याने आम्ही अशा प्रकारची आंदोलन उभे करू. एवढं लक्षात ठेवा. आपण सर्वांनी मी व्यक्त केलेले थोडेफार कुठलेही अभ्यास म्हणून कुठलं, कारण काय झालं, मी सुरुवातीलाच म्हटलं की ते संच मान्यता कोणाला तरी बोलू दे, टीईटी कोणाला तरी बोलू दे, पण आणखी एकच वाक्य बोलतो. सर तुम्ही टीईटी नसतानाही किती विद्यार्थी तरी उभे केले, जे कलेक्टर बनले, जे कोण सगळ्या पोस्टवर गेले. तेव्हा कुठं माझा गुरुजी आणि कुठं माझा सर टीईटी होता हो? पण घडलंय ना. मग आज ज्यांना कुठं स्वप्न पडली, अरे आम्ही त्यावेळी ज्यावेळी काय झाल्या परीक्षा आम्हाला सेवेत घेत ना, त्यावेळी काही झाल्या होत्या ना परीक्षा काहीतरी, त्या परीक्षा आम्ही पास केल्या आणि आम्ही सेवेत आलो. आणखी वेगळी तुमची टीईटी करायला हवी का? गरज नाही. फक्त ते काय केस आहे त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाचा निकाल, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. मी थोडंसं बोललेलं सगळं जरा थोडंसं लांबवलं आणि ऐकून घेतलात, त्याबद्दल माझ्या सर्व शिक्षक बांधवांना आणि शिक्षक कर्मचारी, पालकवर्ग आणि माझे पत्रकार बंधू यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. या ठिकाणी
जिल्हाधिकारी कार्यालयातनं मेसेज आलेला आहे की माननीय उपजिल्हाधिकारी सुकटे साहेब यांची व्हीसी सुरू होणार आहे. 1 वाजता ते व्हीसी साठी जाणार आहेत. तरी आपण कालच्या सभेमध्ये ठरल्याप्रमाणे जी नावं आहेत ती मी वाचतो. त्यांनी निवेदन देण्यासाठी फक्त इथे गेटकडे यायचं आहे. या ठिकाणी सभा सुरूच राहील. निवेदन देऊन येऊन पुन्हा सुद्धा सभा या ठिकाणी सुरू राहणार आहे. श्री प्रशांत आडेलकर, अजय शिंदे, दिनेश भाडगुत, वामन तर्फे, गजानन नानचे, विठ्ठल गवस, महेश पालव, सुहास सावंत, राजू वज्राटकर आणि सुरेखा परब यांनी निवेदन देण्यासाठी आपल्याला जायचं आहे. आपले या ठिकाणी संतोष वारन यांना मी विनंती करतो की त्यांनी संच मान्यते संदर्भात या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे. नमस्कार सर्वांना. येथे उपस्थित सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आणि सर्व शिक्षक वर्ग, सर्वांना खूप खूप धन्यवाद. तुम्हाला आज या प्रश्नाची जाणीव झाली. 15 मार्च 2024चा शासन आदेश आला. एकाच दिवशी 2 शासन आदेश आले आणि त्याच वेळेला आपण जागृत झालो होतो की एक होता समायोजनाचा आणि एक होता संच मान्यतेचा. मित्रांनो, 15 मार्च 2024च्या शासन आदेशाबरोबर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे आरटी ॲक्ट 2009. आरटी ॲक्ट 2009 मध्ये कलम 6 आहे, ज्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे नेबरहुड स्कूलचा, म्हणजे घराशेजारी शाळा. म्हणजे कायद्यात तरतूद कोण करतं? शिक्षक करतात. कायद्यात तरतूद संसदच करते. त्या संसदेने त्यावेळेला ठरवलं की कलम 6 मध्ये नेबरहुड स्कूल म्हणजे विद्यार्थ्याच्या घराशेजारी शाळा असावी. इयत्ता 1 ते 4च्या मुलाच्या घराशेजारी म्हणजे त्याच्या 1.5 किलोमीटर परिसरात शाळा असली पाहिजे. 5 ते 7च्या मुलांसाठी 3 किलोमीटर परिसरात शाळा असली पाहिजे. मग आजच्या 15 मार्च 2024च्या शासन आदेशाने होणार काय आहे? होणार काय आहे? त्यामुळे शाळा बंद होणार आहे. शाळा बंद आंदोलन आज आपण करत नाही आहोत. आपण ही भविष्यातली नांदी आहे की शाळा बंद होणार आहेत. आज आम्ही शाळा बंद केल्या नाहीत, आम्ही चाव्या दिल्या आहेत. जाऊन शाळा सुरू करा. तुमच्याकडे एवढा शिक्षक वर्ग आहे तर शाळा सुरू करा. शिक्षक इथे आंदोलनाला बसले आहेत, आपली भरपगारी रजा टाकून बसले आहेत. शाळा बंद भविष्यात होणार आहेत. आणि हे इथे उपस्थित माझ्या पत्रकार बंधू, पोलीस बांधव यांना सांगायचं आहे किंवा इथे उपस्थित पालक आहेत यांच्यासमोर हा विषय न्यायचा की हे लक्षात घ्या तुम्ही. आजची गोष्ट नाही आहे ही भविष्यात हळूहळू मराठी शाळा बंद होतील. तेव्हा तुमच्या घराशेजारी शाळा बंद झाली तर तुम्हाला किती किलोमीटरला तुमच्या मुलाला शाळेत घालायचं आहे? 1ली 2रीचं लहान बालक त्यावेळेला किती लांब शाळेत जाणार याचा विचार करा. शिक्षक मित्रांनो, आजचं आंदोलन हे आपल्यासाठी नाही तर या गोरगरीब शेतकरी वर्ग, कष्टकरी वर्गातल्या मुलांसाठी आहे. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आपल्याला शासनाने एक ॲफिडेव्हिट सादर केलं की तुमच्या सेवा टर्मिनेट करणार नाही. सेवा आमच्या टर्मिनेट नको करू, आम्हाला कुठेतरी सेवा मिळेल. पण इथल्या गोरगरीब डोंगरी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्याचं काय? विद्यार्थ्यांची गळती होईल. आज GDPच्या 6% आपण शिक्षणासाठी खर्च करायचा आहे. सध्या शासन करतंय किती? 2.5 ते 3%. तरीही त्यांना हे शिक्षक डोई जड होत आहे. त्यापेक्षाही कमी करतं. ही परिस्थिती आहे. मग ही आकडेवारी असताना शासन 15 मार्च 2024चा शासन आदेश लागू करून नक्की काय साधायचं आहे त्यांना? मित्रांनो, एक महत्वाचा विचार करा. 0 ते 60 पटापर्यंत 2 शिक्षक द्यायचे आहेत. 0 ते 20लाच हे 2 शिक्षकाच्या आतमध्ये ठेवतायत. यांचे वेगवेगळे GR येतात, ते आपापसात विसंगत आहेत. 15 मार्च 2024चा शासन आदेश म्हणतो 20 पटापर्यंत एकच शिक्षक द्यायचा, एक निवृत्त द्यायचा. तर त्यांचा 10 फेब्रुवारी 25चा लेटेस्ट आदेश म्हणतोय की नाही, इथे आता आम्ही नियमित शिक्षक देणार आहोत. एका बाजूला कंत्राटी नेमायचं म्हणतात, एका बाजूला नियमित द्यायचं म्हणताय. तिकडे परत संचामध्ये ज्या आदेशाने शिक्षकांना अतिरिक्त करताय. 850 नवीन शिक्षक आमच्याकडे भरलेत आणि आता जुन्यांना बाहेर काढतायत. म्हणजे शासनाचं धोरण शासनालाच कळत नाही. ही परिस्थिती आज अशी झालेली आहे. 15 मार्च 2024चा शासनाचा विचार कराल तर आरटी ऍक्ट मध्ये स्पष्ट तरतूद आहे. इयत्ता 6वी 7वी साठी समाजशास्त्र, विज्ञान आणि भाषेचे पदवीधर नेमायचे, पटसंख्येवर नाही तर त्या विषयानुसार नेमायचे आहेत. आता आरटी ऍक्ट मध्ये तरतूद आहे. ती आरटी ऍक्टची तरतूद बाजूला ठेवून शासनाने कलम 28चा पण भंग केलाय. कलम 28 मध्ये स्पष्ट तरतूद आहे की
RT ऍक्ट मधल्या पटसंख्येबाबतच्या निकषांमध्ये राज्य शासनाला बदल करण्याचा अधिकार नाही, तो केंद्र शासनाला अधिकार आहे पूर्णपणे. RT ऍक्ट 2009 मध्ये दोनदा अमेंडमेंट झाली, 2010 मध्ये, आता 2017 मध्ये. तुम्ही टीईटीचा विषय घेऊन बसतोय आपण. 2010 मध्ये स्पष्ट तरतूद आहे, टीईटीची तरतूद झाली, पण त्यामध्ये एक स्पष्ट ओळ पण त्यावेळेला होती की या आधी सेवेत आलेल्या शिक्षकांना ही टीईटी लागू नाही, असं 2010च्या अधिसूचनेत स्पष्ट होतं. 2017 मध्ये अधिसूचना काढताना हे झोपले होते की झोपेत अधिसूचना लिहित होते, त्यात त्यांनी सर्वांना लागू केली आणि न्यायालयाने कायद्याप्रमाणे निर्णय दिला. म्हणजे हे राज्यकर्त्यांच्या हातात आहे की त्यांनी स्पष्टपणे एक GR काढा, एक अधिसूचना काढावी आणि टीडी रद्द करावी. त्यांना मोठंसं काही करायची गरज नाहीये, पण यांना हे ओढून ताणून पुढे पुढे लांबवायचं आहे, आपल्याला रस्त्यावर आणायचं आहे. पण मित्रांनो, 15 मार्चचा शासन आदेश हा अत्यंत धोकादायक आहे. ही आजची नाही, ही भविष्याची नांदी आहे. मुलांची गळती होणार आहे. येथे उपस्थित पालक वर्ग, पोलीस बांधव असू देत किंवा पत्रकार बंधू भगिनींना माझी विनंती राहील, हे तुम्ही लक्षात आणून दिलं पाहिजे की आमच्याकडे 4 वर्ग, शिक्षक 2, ते आता 1 होणार आहे. 4 वर्ग, 4 वर्गांची 4 पुस्तकं, 1 पुस्तक करावं 4 वर्गांचं. म्हणजे आम्हाला शिकवायला बरं एकदम 4 वर्गांना शिकवतो ना आम्ही. 4 वर्ग, त्यांची 4 पुस्तकं, त्यात प्रत्येक वर्गाला म्हणतात 48 तास अध्यापन करा. आता काय जादू आहे का एका वर्गात 48 पहिलीत घेऊ, दुसरीत घेऊ, तिसरीत घेऊ का चौथीत घेऊ? 4 वर्ग 48 तास कसे अध्यापन करायचे? GR तुमचेच, फॉलो आम्ही करतोय. 48 तास अध्यापन कसं करणार आम्ही 4 वर्गाचं ऍट अ टाइम? आता तरी आम्ही 2च शिक्षकावर भागवतोय. चला, एक या वर्गात पाय ठेवतोय, एक त्या वर्गात पाय ठेवतोय, नाही तर दोन्ही वर्ग एकत्र शिकवतोय. मित्रांनो, भारतीय संविधान कलम 21A हे सगळं नियमात सांगतोय. संविधानातलं कलम आर्टिकल 21A मूलभूत शिक्षणाचा अधिकार. एका मुलासाठी सुद्धा जपानमध्ये शाळा चालू होती BA होईस तर त्या मुलीचं, आणि हे भारत अजून आम्ही विकसनशील, ह्याच्यासाठी म्हणून बहुतेक आम्ही विकसनशील आहोत, कारण शिक्षकांकडेच लक्ष नाही, यांचं शिक्षणाकडे लक्ष नाही. त्याचा परिणाम हा आहे. आपल्याला RT ऍक्ट मध्ये स्पष्ट तरतूद आहे की 0 ते 60 पटापर्यंत 2 शिक्षक. आणि मित्रांनो, हा आमचा गैरसमज आहे. हा मिनिमम क्रायटेरिया आहे, मिनिमम क्रायटेरिया, कमीत कमी पट आहे हा. आणि अशा SLP आहेत दाखल सर्वोच्च न्यायालयात. आता उच्च न्यायालयाने विरोधात निकाल दिलाय, तरी पण इतका छाती ठोकपणे मी का सांगतोय? कारण अजून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाकी आहे आणि सर्वोच्च न्यायालयात आम्ही जाणार आहोत 100%. आणि तिथे तुम्हाला दाखवून देऊ की RT ऍक्टच्या तरतुदी ह्या SLP 17-18 SLP आहेत आणि त्या मान्य झालेल्या आहेत. आता तिथे विद्यार्थ्यांची पटसंख्या विचारात घेऊन तुम्ही शिक्षकांची संख्या भले कमी करताय, पण RT ऍक्ट मध्ये स्पष्ट तरतूद आहे 6वी साठी 7वी साठी पदवीधर द्यायचे आहेत. ते पटानुसार नाही, ते विषयानुसार आहेत. एका विद्यार्थ्यासाठी शाळा चालू राहत आहे. आणि अशा वेळेला जर तुम्ही RT ऍक्टचा भंग करत असाल तर तुम्हाला RT ऍक्ट तरी बदलावं लागेल, त्यासाठी संसदेत मांडणी करावी लागेल, आणि तेही तितकं सोपं राहिलं नाही. त्यानंतर कित्येक याचिका दाखल झाल्या आहेत. आणि त्यामुळे RT ऍक्टच्या ज्या मिनिमम क्रायटेरिया आहे पटाच्या, त्या आज कुणालाही कमी करता येणार नाहीत. अशा वेळी मनमानी शासन आदेश काढून शासन उच्च न्यायालयात कितीतरी केस जिंकतील, पण सर्वोच्च न्यायालयात सुद्धा त्यांना सामोरं जायचंय आणि त्याचं अपील नक्की दाखल होईल 90 दिवसात पुढील. मित्रांनो, 15 मार्च 2024च्या आदेशामधला जर विचार कराल तुम्ही, तर 4 वर्ग आणि 1 शिक्षक हे इथल्या पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे. अध्यापन कसं होणार? त्या त्यांची भरमसाठ ऑनलाईन कामं. काल आमच्या तहसीलदारांची भेट झाली. BLO काम, एक GR काढतात, अशैक्षणिक कामं कुठल्याही विभागाने तुमच्यावर दिली तर करू नका, असा GR आहे 23 ऑगस्ट 2024चा. मग कोणत्या अधिकारात BLO काढताय आम्हाला तुम्ही? म्हणजे एक GR काढताय, त्याचं GRचा भंग दुसरा विभाग करतोय आणि सगळी टिकल्या मारायच्या फक्त गुरुजीवर येऊन त्याने थाप मारायची बस, कारण गुरुजी फक्त ऐकून घेतात. त्यामुळे मित्रांनो, ही नैतिकता ना खूप तुम्ही सांभाळता. माझं स्पष्ट मत आहे, शिक्षकानेच फक्त एकट्याने नैतिकता का सांभाळायची? लावा ना सगळ्या अधिकाऱ्यांना परीक्षा, लावा पुन्हा TET, सगळ्यांना परीक्षा देऊ दे. MPSC UPSC संपला ना 10 वर्षाचा पिरियड, त्यांना पण लायसन काढा. 10 वर्ष झालं त्याला द्या परीक्षा, मग तुम्हाला कळेल काय दुःख असतं त्या TETचं. आम्हाला TETची भीती नाही, आम्ही पोरांना शिकवतो तेवढी TET आहे, TET त्याच्या वरची नाही. पण मित्रांनो, आम्ही का भोगायचं प्रत्येक वेळेला? प्रत्येक गोष्ट आम्हीच का भोगायची? आणि येणारा अधिकारी आम्हालाच त्या विद्यार्थ्यांसमोर जा विचारणार. त्यामुळे जर कायदे तुम्ही बनवताय तर कायद्याचं पालन तुम्ही केलं पाहिजे. GR तुम्ही बनवताय तर त्या GRचं पालन तुम्ही केलं पाहिजे. फक्त एका शब्दात कोर्टाने आपली केस पुढे ढकलली, धोरण आहे शासनाचं म्हणे. पटसंख्या कमी होते, त्यामुळे तुम्हाला हे असं बदललं पाहिजे. आमची तयारी आहे ना, आमची तयारी आहे. पण मला सांगा, 1ली ते 4थी 4 वर्ग एकटा शिक्षक कुठल्या कुठल्या वर्गाला पुरणार आहे आणि शिकवणार काय? मग त्याच्या मूलभूत हक्काचं हनन होत नाही का?
हा RT ऍक्ट बाजूलाच राहिला. भारतीय संविधानाचा 21A मूलभूत हक्क. पत्रकार म्हणून माझी विनंती राहील की 21A नुसार प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे. एक मुलगा राहिला ना तरी गावात शाळा चालू राहिली पाहिजे. नेबरहुड स्कूल सेक्शन 6 आहे. RT ऍक्ट मध्ये एवढ्या सगळ्या तरतुदी असताना देखील आम्हाला रस्त्याला यायला लावतात. हे आता कायदा यांना शिकवायला आम्हाला लागतंय. मुळात माझं सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती राहील की नैतिकता सांभाळताना तुम्ही आपण समाजाची नैतिकता कायम सांभाळत आलो. सगळ्या परीक्षांना आपण नेतोय. काय वाटेत काय झालं जबाबदारी आपलीच असते, तरी आपण विद्यार्थ्यांना नेत असतो. ही सगळी नैतिकता आपण सांभाळतो ना, म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्या कपाळावरून बसते. ऑनलाईन कामाचा तर भडीमार करून टाकलेला आहे आणि त्या भडीमाराचा असा परिणाम झालाय की आज आपलं वैयक्तिक आयुष्य शून्य झालंय. त्या BLOच्या आदेशात स्पष्ट लिहितात स्वतःचा मोबाईल घेऊन या. अरे तुम्ही पैशाने विकत दिला का रे मोबाईल? माझं कार्ड इतके वेगवेगळ्या आज लिंक येतात. त्यात जर प्रॉब्लेम झाला माझं वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त कराल तुम्ही एका याने का? आमचे वैयक्तिक मोबाईल आम्ही तुम्हाला द्यायचे? मग अशा अनेक आणि अनेक समस्यांना मी तर म्हणतो अनेक समस्यांचा महाधिपती म्हणजे शिक्षक. आणि त्या शिक्षकाला आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. ही सुरुवात आहे. शाळा बंद आंदोलन आम्ही नाही केलंय. शाळा बंद होणार आहे हे आम्हाला सांगायचंय त्यांना की आता शाळा बंद होणार आहेत. त्यासाठी तयार राहा. तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही रस्त्यावर उतरा. हा शिक्षक काय आपल्या अस्तित्वासाठी नाही आहे. आम्ही काय आम्हाला त्यांना कुठेही टाकावंच लागेल. आमच्या नोकऱ्या समाप्त करू शकत नाही ते, पण तुमच्या मुलांचं शिक्षण समाप्त होणार आहे जे तुमच्या घरा शेजारी होत आहे. आणि विकतचं शिक्षण घ्यायला 6,000 फी केव्हा होईल तुम्हाला कळणारही नाही. सारे दाखले देताना ते लोक अडवून धरतात तुमची फी पूर्ण नाही म्हणून. त्यामुळे मित्रांनो, पालकांनो, विशेषतः तुम्ही जागरूक राहा. कायदा तुमच्या बाजूने आहे, पण त्या कायद्याची आपल्या बाजूने करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे तुम्ही सर्व शिक्षण प्रेमी, शिक्षण चळवळीतील सगळे सोबती, शिक्षण राहिलं पाहिजे, शिक्षण वाचलं पाहिजे. ज्या शाळेत आपण शिकलो, भारताची पिढी ज्या शाळेतून निर्माण झाली, जे राज्यकर्ते ज्या शाळेतून निर्माण झाले, ती शाळा वाचली पाहिजे, ते शिक्षण वाचले पाहिजे, ते मूलभूत शिक्षण वाचलं पाहिजे. यासाठी तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलेले आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो. परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी आम्ही सगळे पाढे वाचून झाले, सगळेजण विद्वान आहेत. आणि शिक्षक कोणताही जो शिक्षक म्हणून आहे तो शिक्षक या ठिकाणचा परिपूर्ण शिक्षक आहे, याबद्दल दुमत नाही. कोणी मुद्दा कसा मांडावा ते त्याचं स्किल झालं, कसं बोलावं त्याचा प्रश्न आहे. पण विद्यार्थी घडवणारे या ठिकाणी उपस्थित असणारे शिक्षक हे त्याच ताकदीचे आहेत. त्याच शिक्षकाने राष्ट्रपती घडवला, त्याच शिक्षकाने पंतप्रधान घडवला, त्याच शिक्षकाने शिक्षकांना विरोध करणारे काही राज्यकर्तेही घडवले. दुर्दैव या गोष्टीचं आहे, त्याची खंत आहे, त्यासाठी आपल्याला आज उतरावं लागतंय. या ठिकाणी अतिशय मला वाटतं वारंग सर ना आता बोलले ते अतिशय सुंदर मांडणी त्यांनी केली. सर तुमचं खास अभिनंदन. तुम्ही अभ्यासू आहात आणि तुमच्या या विद्वत्तेचा उपयोग झाला पाहिजे. मला वाटतं परवा तुमच्या अध्यक्षाबरोबर आणि तुमच्या शिष्टमंडळावर आमची चर्चा झाली की या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी अशी काही मंडळी अनेक जण आहेत, आता सुद्धा अनेक जण आहेत, ती विद्वत्ता आमच्याकडे नाही. आम्ही केवळ 4 मुद्दे बोलू शकतो, चांगले प्रामाणिकपणे कबूल करतो. प्रत्येकाची खासियत वेगळी आहे. मला असं वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही जी विद्वत्ता, ही विद्वत्ता एका ठिकाणी करा सर. नुसतं या ठिकाणी बोलाचा भात नकोय आपल्याला. प्रॅक्टिकल पाहिजे, रोड मॅप पाहिजे आपल्याकडे, तर उपयोग आहे. आज आपण इथे कशासाठी आलोय, त्याचा उपयोग काय? तुम्ही सगळे मुद्दे चांगले मांडला सर, आपण चांगलं बोलतो, सगळं काही बरोबर आहे, पण त्यातून आउटपुट काय, आपण त्या ध्येयाकडे जाणार आहोत की नाही हा प्रश्न आहे. मी काही 1-2-4 मुद्दे फक्त मांडणार या ठिकाणी. बागुलबुवा केला कोर्टाचा, आमच्या माध्यमिक विभागाचं बोलतोय की काही जणांनी असंही सांगितलं की कोर्टात असल्यामुळे येता येत नाही किंवा येणार नाही. अरे काय, कोर्टामध्ये जी केस आहे, जो कंटेंट आहे, जो विषय आहे, तो विषय एकच आहे. आणि आमच्या मागण्या किती आहेत ते जरा बघा. त्या मागण्यासाठी समाजभिमुख असणाऱ्या हे शिक्षण वाचवण्यासाठी अनेक ज्या मागण्या, त्या मागण्या घेऊन आम्ही उतरलोय. आणि शिक्षकांच्या पगारासाठी नाही, अनेकांनी सांगितलं, मी तेच सांगतोय, ही शाळा वाचवण्यासाठी आणि शिक्षण वाचवण्यासाठी आम्ही उतरलोय, त्यासाठी आम्ही उतरलोय. त्यामुळे कोर्टाचा बागलबुवा करण्याची काही गरज नाही. मित्रांनो, हे जेव्हा सांगितलं, म्हणजे जो संपूर्ण या
तर शिक्षक हा कमालीचा सगळ्यात भित्रा कोण असेल तर तो शिक्षक आहे. हे मान्य केलं पाहिजे. तुम्हाला राग आला तर आत्ता उठून सांगा चूक म्हणून. सगळ्यात शिक्षक कोण असेल तर तो शिक्षक आहे. त्यामुळे त्याला आचारसंहितेचा बागलबुवा, राज्यकर्त्यांची भीती, जीआरची भीती, प्रशासनाची भीती, मी याच्यासमोर बोललो तर तो काय करेल याची भीती, ही भीती घेऊन आपण वावरतो. हे फार वाईट आणि चिंताजनक आहे. आणि ही भीती मी त्याला तुम्हालाही दोष देणार नाही किंवा जे घाबरून राहिलेले आहेत त्यांनाही दोष देणार नाही. कारण अशी परिस्थिती आज राज्यकर्त्यांनी निर्माण केलेली आहे हे लक्षात घ्या. राज्यकर्ते कोणतेही वाईट नसतात, पण त्यांची जी रणनीती आहे, त्यांची जी विचार प्रणाली आहे, ज्या पद्धतीने ते पुढे नेतात त्या राज्याचा गाडा किंवा देशाचा गाडा, ती विचार प्रणाली जर या मूळ समाजाच्या विरोधी असेल तर त्याला विरोध आपण केलाच पाहिजे. तो निमूटपणे आपण सहन करणार का हा खरा प्रश्न आहे, लक्षात घ्या. आणि त्यासाठी तुम्ही आम्ही उतरणार की नाही हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी आपण असं करूया तसं करूया काही उपयोग नाही. मला एक असं वाटतं, एक सूचना म्हणून वारंग सर तुम्ही याच्यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष द्या किंवा आणि सर्व संघटनेच्या नेत्यांनी, अध्यक्षांनी, अजय शिंदे सर, आडलकर सर, तुमचे प्राथमिकचे सर्व पातळे सर, आज कोरगावकर सर या ठिकाणी नाही आहेत, मुद्दाम म्हणून मी या ठिकाणी उल्लेख करतो की त्यांचं हे पूर्वनियोजित ठरलेलं होतं 5 तारीख अगोदर आणि त्यामुळे त्यांना जावं लागलं. ते मुंबईमध्ये आहेत, त्या ठिकाणी नाही, त्यांनी मुद्दाम सांगायला सांगितलं आणि मीही सांगतो ते. पण ही तुमची सर्वांची जी काही तळमळ आहे या तळमळीला मी सलाम करतो. मित्रांनो, एक लक्षात घ्या की हा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे, आपण हायकोर्टमध्ये का हरलो, आपल्या ही नामुष्कीची पाळी काल याचा विचार म्हणताना आपण कधी करतोय का, तर केला पाहिजे. त्याच्यासाठी माझी एकच सूचना आहे आणि ती सूचना जर अंमलात आणली या सुप्रीम कोर्टमध्ये तर 101 नव्हे 1000% सांगतो की आपल्याला यश येणार. त्यासाठी ज्या म्हणून याचिका ज्या संघटनांनी दाखल केल्या, म्हणजे तो संघ असू दे, समिती असू दे किंवा आणखी कोणी असू दे, ज्या याचिका दाखल केलेल्या आहेत त्या याचिकाकर्त्यांचे ज्या वकिलामार्फत दाखल केल्या ते वकील असतील किंवा काउन्सिलर असतील, कोण असतील ते, त्या सर्वांची 10 मिनिटांसाठी एक मीटिंग अरेंज करण्याचा प्रयत्न करा. किती 10 मिनिटांसाठी. आणि मग बघा काय चमत्कार होतो तो. कारण कोर्टामध्ये मी वकिलांवर आरोप करत असं नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. कोणत्याही त्या केसचा डीप स्टडी केल्याशिवाय कोर्टात जातात, कारण असंख्य त्यांच्याकडे कामं आहेत. तिथे फायलिंगचा ढिगारा आणि बघितलात तर ते काही त्यांना वेळच नसतो. तुम्हाला 2 मिनिटं देतात, 5 मिनिटं देतात आणि चला मी बघतो. आणि त्या ठिकाणी आर्ग्युमेंट जे करतात हे आर्ग्युमेंट कितीतरी विसंगत असतं आणि आहे हे लक्षात ठेवा. मुद्दाम तुम्ही बघा, याच्यामध्ये कोणाचं दुमत असेल तर उठून सांगा. आणि त्यामुळे मला असं वाटतं या संदर्भामध्ये याचिकाकर्त्यांचे जे वकील आहेत ते सगळे वकील यांची एक मीटिंग अरेंज करण्याचा वरिष्ठांनी प्रयत्न करावा. त्यासाठी प्रत्येक संघटनेने राज्य स्तरावर त्यासाठी संपर्क करा, हा आग्रह धरा. आणि जर हे झालं तर 101% विजय आपला हे लक्षात ठेवा. मित्रांनो, लक्षात घ्या की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ही जी उपस्थिती आहे, मगाशी काहीतरी आपण म्हणालो की कमी आहे, अजिबात कमी नाही आहे उपस्थिती. कारण या ठिकाणी आपल्याकडे जमाबंदीचा आदेश होता. इतकंही करून ज्या प्रशासनाने आपल्याला परवानगी दिली, स्पीकरची परवानगी मी विचारलं काल मी विचारलं स्पीकरची परवानगी आहे का, मग चला बिनधास्त, हरकत नाही. आणि सर 37(1) ही कलम असताना कितीतरी वेळा आम्ही मोर्चे काढलेत. अरे आम्ही काय गुन्हेगार आहोत? आम्ही कोणाचा विनयभंग केलाय? आम्ही खून केलाय? आम्ही दरोडा केलाय? आम्ही काही चोरी केली आहे की आणखी काय केलंय ते सांगा की आम्हाला तुम्ही अटक करणार. आणि अटक करणार असाल, या शिक्षण वाचवण्यासाठी अटक करणार असाल, आता जरूर करा. पहिला अटक व्हायला मी तयार आहे, काही अडचण नाही. आणि ही हिंमत प्रत्येकाने ठेवली पाहिजे. जर ही हिंमत ठेवाल, काय अडचण आहे मला सांगा ना. अरे शाळा वाचवण्यासाठी, शिक्षण वाचवण्यासाठी, माझा मुलगा शिकण्यासाठी, गोरगरिबांची मुलं शिक्षण घेण्यासाठी आपण गुन्हे घेणार असू तर याच्यापेक्षा आणखी दुसरं भाग्य नाही कोणतं. लक्षात घ्या, एक लक्षात घ्या की आणि या आजच्या परिस्थितीतही ज्याच्यावर गुन्हे अधिक तो फार मोठा माणूस गणला जातो. ते गुन्हे कोणत्या प्रकारचे ते बघा, तुम्ही ठरवा. आपल्या दृष्टीने, वैचारिकतेच्या दृष्टीने आपण शिक्षक आहोत आणि त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे जास्तच जर आपल्यावर झाले तर आपण वैचारिक दृष्टीकोनातून आणि शिक्षक म्हणून आपण कितीतरी मोठे आहोत हे अधिक सिद्ध होईल. आणि हे प्रूव्ह करणार नाहीत, शासनकर्ते करणार नाहीत. मी तुम्हाला सांगतो, एवढी किंमत ते देणार नाहीत. कारण त्यासाठी ती विचार प्रणाली लागते. शिक्षकांची जर अशा प्रकारे दडपशाही केली, अशा प्रकारे त्यांना जर अन्यायकारक वागणूक दिली तर एक वेळ अशी येईल की जे आज या प्रश्नाचं गांभीर्य नाही, जे आजूबाजूला आहेत, जे घरात आहेत,
आणि जो इतर समाज आहे ते सुद्धा एक वेळ अशी येईल की ते पेटून उठतील, सत्तेची कधी परतवून टाकतील सांगते ते. ही भीती राज्यकर्त्यांना सुद्धा. राज्यकर्ते म्हणजे काय आकाशातून पडले आहेत का? नाही, हे लक्षात ठेवा. अरे संविधान आहे, संविधानाने दिलेले अधिकार आपल्याला आहेत आणि त्या अधिकारानुसार आम्ही या ठिकाणी येतोय. त्या अधिकारानुसार आम्ही आमचे हक्क मागतोय, समाजासाठीचे हक्क मागतोय. एक लक्षात ठेवा, मगाशी या ठिकाणी सर तुम्ही उल्लेख केला आणि एकलोकांनी सगळ्यांनी उल्लेख केला की जो संविधान आहे, आरटी ऍक्ट आहे किंवा आमचा माध्यमिकचा एमईपीएस रूल आहे किंवा शाळा संहिता आहे, त्याला बगल देऊन काम या ठिकाणी करतंय. पण अरे अडाण्याला कोण सांगणार? कोण सांगणार? मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? ही हिंमतच आज राहिलेली नाहीये आणि ती हिंमत करण्याचं धाडस तुम्ही सर्वांनी दाखवले असं मला वाटतं. तुम्ही प्रत्येकानं ते ही धाडस आहे, हे धाडस फार मोठं आहे. या ठिकाणी येऊन तुम्ही या व्यवस्थेच्या विरोधात बोलताय, इथे ताट मानेनं येऊन उभं राहताय, हे काही साधी गोष्ट नाहीये. मग एक आहे की 1001 हा प्रश्नच नाहीये, मुळात लक्षात घ्या. त्यातून प्रश्न सुटतात आणि आंदोलनं ही अशीच असतात की आपण मुठभरच असतो, मग त्या मुठभरातूनच काहीतरी निर्माण होतं. या ठिकाणी चंद्रकांत अणावकर आता किती बुजुर्ग नेते आहेत, म्हणजे किती वर्षांतरी काय त्यांचा जो अनुभव आहे, आम्ही त्यामधनं क्षुल्लक आहोत सर, पण बोलतो. ते धाडस आहे. हे अशा अनेक या समाजाकडून घेतलेलं हे धाडस आहे आणि हे धाडस माझ्या प्रत्येक शिक्षकेतरामध्ये आलं पाहिजे. मग तो प्राथमिकचा असू दे किंवा माध्यमिकचा असू दे. मी प्राथमिक शिक्षकांचं अधिक अभिनंदन करतो, अधिक अभिनंदन करतो. मी सांगतो आमच्या माध्यमिक शिक्षकांना ते धाडस बघा. अरे चला म्हटलं की एकही राहत नाही, शाळा बंद धडाधड बंद होतात. शाळा बंद करण्याची गरज नाहीये. शाळा बंद करण्यासाठी शिक्षक आम्ही नाही आहोत. आम्हाला शाळा आणि शिक्षण बंद करायचं नाहीये, ते वाचवायचंय. त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे कोरोनाचा काळ, बरोबर आहे ना? कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही आम्ही कसं काम केलंय, कसं काम केलं राज्यकर्त्यांना बघा ना. अरे संपूर्ण कुठेही नसेल पण आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये कोणीही पोर्शन मागे ठेवलेलं नाही. त्या ठिकाणचं असणारं मानसिक